जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात मी सर्व तिरमल समाजाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर आजचा विषय असा आहे, म्हणजे आजचा विषय असा आहे की मी आपला समाज एक लगनले जायला होतो. लगनले जाऊ दुपारना टाईम होता. लगन बिंगला आपली सण मिळून यानंतर मग एसटीमा बसनो. भर दुपारना टाईम होता. एसटी लागेलच होती. मग तथिंग एक आज येऊन भाऊ घाम पुसत पासत ऊनमा. मग आजील म्हणत बस आजी मन सीटवर जागा होती. आजील बस आड्डी ना. मग 2-4 बाया बी जमी घ्यात तडे मायवर सरकते ती सरकाती. मग एक बाईना हातमा दगात मी बाकीने एक कोणा हातमा चादरी होत्या. एक बाईना हातमा काही परात, एक बाईना हातमा काही कटोर. मग त्या ती एक दल्ली का सांगे इथला ऊन मानता मग येऊ म्हणे आणि 50-50 60 रुपयाना डबडा देतेच म्हणे आपले म्हणे. काही नाही माई म्हणे इथला भाडून थोडं खर्चो नाको इथला धूर येऊ आणि काय म्हणे 50 रुपयाना दबडा देतच म्हणे. म्हणता आजी तू कितला वाजळात लगन मा म्हणे 101. म्हणता आजी 101 तू वाजळात मग लगन मला का तुला पैठणी साडी लिहिली का म्हणतं. हा बार म्हणे असं काय बोलत म्हणे. म्हणतो बरोबर आहे ना आजी. आता आपण काय शे काय नाही तू म्हणे या दिबडा आणि तबडा. तर विषय असा आहे तो कॉमेडी विषय जाऊ द्या. महत्त्वाचा सर्वात विषय असा आहे की पहिला काढले असं होतं जेव्हा लग्न होत ना तो समाज ना लोक की एखादा नवीन जोड पण लग्न होईरा न बा आणि ना समाज उपयोगी सपोर्ट व्हायला पाहिजे. तो या बाकीना आपला लगनले जाणार लोक भांडायला जायत आणि त्यातले भांडात देत की बाई ना नवीन संसार उपयोगी काहीतरी वस्तू काय जे लागतील त्या देत. ते नाही प्रथा होती. पण लोकेच नाही मुला आणि प्रथा करते नाही. पहिले जोडणार लोकेचले मुलं आहेत. ज्या पाहुणा नाता आहेत जवळना नाता नाही असं घेतले मानपांना लोकेचलेच मुलं आहेत. बहिणीचले आता सरसकट बडातले मुलं आत फिरतात आणि मुलं आत फिरणार का मग ते आखू तेचली बी कोणतं वस्तू लिहू काय लिहू. आता ते बी कसं आहे आपला समाज का बटास का आहे पाय नाही जेमतेम 101 ना 100 कोण वाजाडत नाही. भाऊ चांगला जोडणार आहे ना तो 500 वाजाडत. मग याला कसं लगनवाला बिचारा जाऊ जेमतेम पहिल्या व्याज ना उकली वाकली लगन कार्य करत राहत. ते मग व्याव आयर ना तेले ताण राहत. सस्तीनी वस्तूकली नाही तो लोक नाव ठेवतील. मागाने लिहिणी ते पुरवडत नाही. आता तुम्ही सांगा 100-150 ना पुढे वस्तू भेटत नाही आणि 101 ना पुढे वादळ उलट तो लगनवाला लॉस मारा ही गोष्ट मा. ते मन सर्व समाज बांधवले असं म्हणणं आहे की जी आजी येणे प्रथा आहे भाऊ आयरनी आयरनी प्रथा बंद करायला पाहिजे. काही उपयोग नाही ना. तुम्ही सांगा आयर मा साड्या लिहिण्यात का बाया लगेच त्या रंग जगते. हाय रंगनी नको देऊ ती रंगनी दे अमुक नको दमुक दे आई ते अशी नाही ते तशीच आहे. आणि ती साडी काय नेसत का ती बाई नाही उन्ही का हाई साडी तेल चलाई दी ती साडी तेल चलाई दी. मग शेवट चलाई त्या साड्या आहे वण्यात नाहीच चाली ना. मग ते भांडावाला दे टाकतं साड्या. मग काही उपयोग वस का त्या तगाऱ्या मग तगाऱ्या जमावायच्या दिसत्या. त्या तगाऱ्या बी एक त्या भंगारवाला देण्यापट्टी इथं तगाऱ्या काही काम माही बी येत नाही त्या. मग काही म्हणा विशेष आहे म्हणजे म्हणा असंच म्हणणं आहे तुमचे सर्व असले की आहेर प्रथा नकोस. कारण की एखादा समजा गरीब कुटुंब सर्वसामान्य कुटुंबानं जर लगन होती तर तो भावले आपण जे 100-101 रुपये वाजळात आणि त्यांना कट्ट्यांच्या आयर प्रथा जर बंद राहिली तर तेवढा पैसा दिले तो माणूसले सपोर्ट होईजास. एखादा वाजावाला पैसा दिदी गाडीवाल्यानं दिदी काहीतरी त्यानं तेवढं तरी एक कार्य होईजास बा म्हणजे त्याला सहकार्य होईजास बा ते चांगलं राही. आयर आप 100-101 वाजळ नाको 125 रुपयानं वस्तू देऊ उलट तो लगनवाला लॉस मारा. त्याही प्रथा बंद करा भाऊसनी हात जोडी विनंती. आयर प्रथा बंद ठेवा. आयर बियर काही ठेवा नाही लाईस ते तुम्ही 100 ना जागा 51 वगैरे वाजळ तर तो लगनवाला फायदा माराई नाही. तुम्ही 101 वाजळता आणि त्याला 150 वस्तू देणे पडत. जय हिंद जय कांदे जय महाराष्ट्र जय बालाजी आवडच म्हणणं होतं.